पोझिशन आलं जेव्हा माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली. आता त्यांचं म्हणणं होतं की ज्या गोष्टी तू करत होता ठीक आहे, तुझ्या हॉबी म्हणून करत होता, आता काय, आता तुझं एज्युकेशन कम्प्लीट झालंय, तू तुझ्या कामाकडे लाग, एवढं जे शिकलाय त्यातून काहीतरी गेन कर. पण मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता. तर तेव्हा तो जो 1 वर्ष होता माझ्यासाठी 2016 पासून 2017 पर्यंत, तो खूप डिफिकल्ट वर्ष होता माझ्यासाठी. कारण की नमस्कार, मी शिवानी दिलीप खोडकर आपलं स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत द फोटोग्राफर योगेंद्र चव्हाण यांच्याकडे. आपण त्यांना भेटूयात आणि त्यांच्याकडून थोडंसं त्यांच्या लाईफ बद्दल जाणून घेऊया. नमस्कार, वेलकम. आमचं म्हणजे सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून की तुमचं बालपण कुठलं, तुम्ही कितपर्यंत कसे आलात पुण्यापर्यंत? ओके, माझं बालपण इथलंच आहे, माझा जन्म पण इथलंच आहे. पण बेसिकली माझे आई वडील जे आहेत ते दिल्लीतले आहेत आणि वडील माझे 1995 इथं आले. त्यांनी त्यांचा बिझनेस स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर 1992 मध्ये ते मुंबईला पण येऊन आले. त्याच्यानंतर सुरुवातची झाली तिसरी एकूणच. आम्ही फॅमिलीमध्ये टोटल 6 मेंबर्स आहेत. माझे 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत आणि सगळ्यांना जमा इथंच झालेलं आहे. बेसिकली स्वास्थ्यात वगैरे बालपण सुरू झालं, शाळा इथली, कॉलेज इथलं सगळे. ओके. आणि तुम्ही फोटोग्राफी फील्ड कडे कसं वळलात? फोटोग्राफी फील्ड ऍक्च्युली मलाही माहित नव्हतं की मी ह्या फील्ड मध्ये येणार आहे. माझं जसं प्रत्येकाची रेग्युलर लाईफ चालू असते तशी माझी रेग्युलर लाईफ चालू होती. 10वी पर्यंत मी एका इंग्लिश मीडियम स्कूल दिली. त्याच्यानंतर 11वी 12वी जास्त लांब नको जायला म्हणून घरच्या जरी ते कॉलेज होतं बेर्ना कॉलेज, तिकडे 11वी 12वी कम्प्लीट केली. आणि ड्रीम होतं एक, मला गाडीची खूप आवड आहे. सो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडे माझं जास्त लक्ष होतं. सो ऑटोमोबाईल मध्ये मी माझी इंजिनिअरिंग स्टार्ट केली आणि फर्स्ट इयर पर्यंत एकदम नॉर्मल लाईफ होती. सेकंड इयर नंतर कुठेतरी एक असा इन्सिडेंट घडला की जिकडून माझं जे एम होतं ऑटोमॅटिक एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडून फोटोग्राफीकडे वळायला लागलं. सो सेकंड इयरला आल्यानंतर कुठेतरी ठरवलं की मी फोटोग्राफी मध्ये एंट्री घेतोय. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही फोटोग्राफर नसते तर तुम्ही खूप छान मेकॅनिकल इंजिनियर असते. मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनियर मी खूप छान नाही, आणि एवढं चांगल्या लेवलला असतो की एखादी माझी स्वतःची गाडी असते. कारण की माझं ते ड्रीम होतं की मला माझी स्वतःची कार बनवायची. मग काही रिग्रेट आहे त्याबद्दल? नाही, बिलकुल नाही. खुश म्हणजे मी खूप खुश आहे आज ज्या लेवलला आहे. आणि असं नाही की माझा इंटरेस्ट कमी केला, अजून सुद्धा मला गाड्यांमध्ये खूप आवड आहे. मला गाड्यांच्या आतली प्रत्येक गोष्ट माहिती आहे जे मी इंजिनिअरिंग मध्ये शिकलेलो आहे. आणि डिझायनिंगचा पार्ट तर ते थोडासा साईडला राहिला कारण की इथंच वेळ भेटल्यानंतर आपण तिकडे कधी घेऊ. इकडच्या डिझाईन करतात ना तुम्ही जास्त. आता कार डिझाईनवरून आम्ही आलमोड डिझायनर आलोय. घरून कोणाचा सगळ्यात जास्त सपोर्ट आहे तुम्हाला, किंवा कोणी सपोर्ट केलाय ज्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलाय? बेसिकली बघायला गेलं तर ही एक फील्ड अशी आहे की लोकांच्या मनामध्ये ह्या फील्ड बद्दल खूप चीप थिंकिंग असते. एकदम इझी लँग्वेज मध्ये बोलायला गेलं तर म्हणजे त्यांच्या हिशोबाने फोटोग्राफर म्हणजे एक साधा माणूस जो स्टुडिओमध्ये पासपोर्ट फोटो काढतो, दिवसाचे 500-1000 रुपये कमवताना घरी येतो, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तेवढंच असतं. सो स्टार्टिंगला तर मला कोणी सपोर्ट केला नाही. लाईक जेव्हा मी सेकंड इयरला होतो तेव्हा 2014 मध्ये होतो. सो तेव्हा कोणी सपोर्ट केला. त्यांचं म्हणणं होतं तुझी करतोय कर, तुला आवडते ती गोष्ट, पण तू तुझ्या एज्युकेशनकडे लक्ष दे आणि तू कम्प्लीट कर. सो 2016 पर्यंत मला असं चाललं की घरचे बोलायचे काय लावतोय, कशाला करतोय. पण मी म्हणायचो की मी कॉलेज पण करतोय, तर त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. तर 2016 पर्यंत तर कुणाचं काही अपोजिशन नव्हतं. मेन अपोजिशन आलं जेव्हा माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली. आता त्यांचं म्हणणं होतं की ज्या गोष्टी तू करत होता ठीक आहे, तुझ्या हॉबी म्हणून करत होता, आता काय, आता तुझं एज्युकेशन कम्प्लीट झालंय, तू तुझ्या कामाकडे लाग, एवढं शिकलाय त्यातून काहीतरी गेन कर. पण मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता. तर तेव्हा तो जो 1 वर्ष होता माझ्यासाठी 2016 पासून 2017 पर्यंत, तो खूप डिफिकल्ट वर्ष होता माझ्यासाठी. कारण की तेव्हा म्हणजे त्या वर्षात मला डिसाईड करायचं होतं की माझं पुढचं भविष्य मला काय ठेवायचं. घरच्यांचं तर काही सपोर्ट नव्हतं, पण बाहेरच्यांकडून जेव्हा त्यांना माझ्याबद्दल ऐकायला भेटायचं की आज तो खूप चांगल्या लेवलला आहे, अख्ख्या महाराष्ट्राचे लोक त्याला ओळखतात आहे, एखाद्या ठिकाणी गेलं तर ते लोक माझ्या नावाने माझ्या घरचं नाव घेतात, त्याला कुठेतरी त्यांना चांगलं वाटायचं. सो ऑपोजिशन तर होतेच, पण कन्व्हिन्स करून कन्व्हिन्स केलं की मला ही फील्ड निवडायची आहे.
आणि ऍडमिन ते कन्व्हिन्स झाले. आणि त्यात तुम्ही इतकं छान सगळं नाव कमवलं, सगळं इतकं प्रॉपर झालं, जास्त खुशी. त्या गोष्टी मी हे सगळं वाचत होते, त्यामध्ये मला ही जी एक लास्ट होती पोस्ट ती मला खूप आवडली की रिअल लाईफ फरहान कुरेशी फ्रॉम 3 इडियट्स. मला खूप असं छान वाटलं ते वाचून आणि मी ती पूर्ण वाचली. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणते? सो ऍक्च्युली ते पोस्ट बद्दल सांगायला गेलं तर मी जेवढे ते आर्टिकल्स आहेत सगळे 2019 मध्ये 19 मध्ये जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन संपलं त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही सेलिब्रिटी शूट करतो आणि त्या टायमिंगला सगळे सेलिब्रिटी घरी बसले होते. सो एखाद्याला जर मेसेज केला तर ते लगेच ऍग्री होतं. तर मी एक 6-7 महिन्यामध्ये एवढे सेलिब्रिटी शूट केले की सगळ्या सोशल मीडियावरती न्यूजवरती सगळीकडे माझेच फोटो झळकायला लागले. त्याच्यामुळं मग लोक काय करतात, जर एखादा व्यक्ती फेमस व्हायला लागला तर त्याला ते न्यूजपेपरवरती बघतात, न्यूजवरती बघतात, त्याचे आर्टिकल बनवतात. हे सगळे आर्टिकल्स त्याचे देण आहे. त्यातले एक रायटर पण मला माहित नाही, लाईक इंटरनॅशनल चंदीगड हे एक्सप्रेस म्हणून आहे, त्यांनी मला कम्पेअर केलं फरहान सोबत. 3 इडियट मध्ये कुरेशी त्यांनी कम्पेअर केलं. लाईक ऍक्च्युअली त्याची स्टोरी पण सेम आहे माझी स्टोरी होती. तोही इंजिनिअरिंग करायचा पण त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि तसंच मी पण इंजिनिअरिंगच करत होतो पण मला इंटरेस्ट होता एक फॅशन फोटोग्राफी. सो त्यांनी असं हेडिंगच टाकली आहे की रिअल लाईफ फरहान कुरेशी. त्याचप्रमाणे मी ऐकलेलंही आहे आणि बघितलेले आहे की तुम्ही एक खूप छान असे कॅनन इन्फ्लुएन्सर आहात आणि काहीतरी सेकंड कमी एज वाले तुम्ही आहात, तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगता येईल? इन्फ्लुएन्सर बद्दल बोलायला गेलो तर खरंच मी म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये असा सेकंड व्यक्ती आहे जो सर्वात यंगेस्ट इन्फ्लुएन्सर आहे. सो मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी फर्स्ट यंगेस्ट इन्फ्लुएन्सर होतो. त्याच्यानंतर 2021 मध्ये एक नवीन इन्फ्लुएन्सर जॉईन झाला. सो माझ्यापेक्षा त्याचं एज फक्त 17. सो मी सेकंड यंगेस्ट इन्फ्लुएन्सर आहे जो इंडियाला रिप्रेझेंट करतो टू कॅनन. त्याच्या मागची स्टोरी खूप मोठी आहे. कंपनी जी कॅनन कंपनी आहे ही काय करते, चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सला स्टॉक करते आणि त्यांचं एक इंटेन्शन असतं की हा व्यक्ती लोकांपर्यंत मेसेज कसा पोहोचवतोय त्याच्या फील्ड रिलेटेड. आणि मी सोशल मीडियावरती खूप स्ट्रॉंग होतो. ब्ल्यू टिक अजून काय मेन म्हणजे ब्ल्यू टिक. त्याच्यानंतर माझे फॉलोअर्स पण 5-6 लाख फॉलोअर्स होते. सो कंपनीने एक गोष्ट बघितली की हा लोकांना चांगला इन्फ्लुएन्स करतोय फोटोग्राफी रिलेटेड. त्याच्यानंतर साईड बाय साईड माझे क्लासेस पण चालू होते. सो कंपनीला असे खूप सारे प्लस पॉईंट भेटले की हा व्यक्ती आपल्या कामाचा आहे, लोकांपर्यंत आपले नवीन कॅमेरा झालेले तो पोहोचू शकतो, वर्कशॉप देऊ शकतो कारण की कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, क्लासेस देतो म्हणजे. सो कंपनीने कुठेतरी अप्रोच केलं. आता ऍक्च्युअली कंपनीने ना अप्रोच केलं, हे आपल्याला कंपनीला अप्रोच करावं लागतं. तो असे लाखो जण असतात जे अप्रोच करतात. सो त्यांच्यावरती डिपेंड करते की ते कुणाला चान्स देतील. सो मी गेल्या 2 वर्षापासून कंपनीला मेल टाकत होतो, मला इंटरेस्टेड आहे मी कंपनीला जॉईन होण्यासाठी. सो मी जेव्हा फोटोग्राफी फुल टाइम करायला लागलो 2017 मध्ये आणि मी स्टार्टिंग पासूनच कॅनॉनचे कॅमेरा युज करत होतो. सो कंपनीला तुम्ही मेसेज करत होतो, मेल करत होतो. 2 वर्षानंतर मला कंपनीचा रिप्लाय आला. त्याच्यानंतर एक लेंदी प्रोसिजर होती 2-3 महिन्याची. त्याच्यानंतर जाऊन मी कुठेतरी कॅनॉनला रिप्रेझेंट करायला लागलो, म्हणजे स्वतः असोसिएट झालो आणि आज मी कॅनॉनचा इन्फ्लुएन्सर आहे. तुमची बॅक जर्नी बघताना तुम्हाला कसं फील होतं की तुम्हाला आधी घरून सपोर्ट नाही होता, त्यानंतर आता स्वतःचे क्लासेस, इतके छान फोटोग्राफर, कॅनन इन्फ्लुएन्सर वगैरे या सर्व गोष्टी, हे मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतं? मागे वळून बघताना म्हणजे ऍक्च्युली जर बघायला गेलो तर मी खूप कष्टाचे दिवस बघितलेले आहेत. ओके, असे दिवस होते की कॉलेजची जी फी असते ती भरण्यासाठी पण माझ्याकडे पैसे फ्रँकली. ओके, आणि आम्ही एक 1 RK मध्ये आम्ही 6 जण जायचो. कसं राहतो तुम्ही पण विचार करू शकता. ठीक आहे. सो मागची जर्नी तर खूप वाईट होती आणि पुढे जाऊन हे नीट करायचं होतं, पण मला असं वाटलेलं की एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी सुधारतील म्हणून. सो कुठेतरी खूप छान वाटतं की मेहनत जी आपण केली ती आज आपल्याला दिसतीये. मेहनतीचं फळ लवकर मिळालं. नशीब चांगलं होतं. ऍक्च्युली नशीब पण म्हणू शकतो आणि फक्त नशीबच नाहीये, मेहनत पण आहे त्याच्यात. दिवस रात्र एक करून आपण जे काय केलं ते आज केलेलं आहे. बाकी सर्वांसाठी तुम्हाला काय एखादी संदेश द्यायचा असेल सर्वांसाठी तर काय देता येईल तुम्हाला? ओके, प्रत्येकाला माझा एकच संदेश असतो, कारण की मी माझ्या स्वतःला लोकांशी कम्पेअर करतो आणि तोच संदेश मी सगळ्यांना देतो की आज मी एवढं चांगल्या लेवलला आलो. लाईक अजून मला खूप पुढं खूप बघायचं आहे, पण आज मी ज्या लेवलला आहे त्याच्या मागचं कारण आहे की मला जी गोष्ट आवडायची
मी त्याच गोष्टींमध्ये सगळं काय देऊन टाकलं. लाईक असं नाही की मला फोटोग्राफीच्या आधी जे काय आवडतं त्याच्यामध्ये मी इंटरेस्ट दाखवला नाही, पण फोटोग्राफीमध्ये जेव्हा मला इंटरेस्ट आला तेव्हा मी ठरवलं की हेच आता मला फुल टाइम करायचं, कारण की त्याच्यामध्ये मला खूप जास्त स्कोप दिसायला लागला. आणि मलाही माहिती होतं की पुढे जाऊन मी इंजिनिअरिंग जरी केली मला 15-20 हजारावरती नोकरी करायची आणि पुढे जाऊन 15-20 वर्षानंतर कुठेतरी मला अचिव्हमेंट भेटेल त्या फील्डमध्ये. आणि इथं मला असं दिसत होतं की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे, लोक खूप कमी आहेत जे एवढं चांगल्या लेवलला काम करतात. सो मी असं ठरवलं की ज्या गोष्टीत मला इंटरेस्ट आहे तोच मी आता माझा फुल टाइम बिझनेस करणार आहे. लाईक माझ्या हॉबीलाच मी आता कन्वर्ट करणार आहे माझ्या पॅशन. सो मी 17 मध्येच फुल टाइम फोटोग्राफी स्टार्ट केली आणि आज 2022 आहे. 5 वर्षामध्ये मी खूप चांगल्या लेवलला आहे. सो लोकांना माझा संदेश तोच आहे की तुम्ही जे काय करताय ते करा, पण तुमचा इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमचं करिअर ठरवायचा प्रयत्न केला तर तुम्ही 100% सक्सेस. खूप छान संदेश आपल्याला मिळालेला आहे. तर आपण इतकं ऐकून त्यांचे आभार मानूया. थँक्यू सो मच तुमचा इतका अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तुमच्या पुढच्या काही वाटचाली असतील, तुमच्या डोक्यात काही प्लॅन असतील त्याच्यासाठी आमच्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. धन्यवाद.